लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। श्री कात्रेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी मिळवून देणार नामदार शंभूराज देसाई, तर मान खटाव विकासकामी जयकुमार गोरे हेच धडाडीचे आमदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य। कातर खटाव तालुका खटाव येथील ग्रामदैवत श्री कात्रेश्वर मंदिरास नमो तीर्थस्थळ योजनेतून 2,23,00,000 निधी मंजूर झालाय। हा निधी कमी पडत असून मंदिराच्या बारव दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करणार असल्याचं ठोस आश्वासन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार भूमिपूजनावेळी सांगितले। यावेळी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे विधी तज्ज्ञ दिलीप बोडके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील 72 मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलंय। त्यामध्ये कातर खटाव येथील श्री कात्रेश्वर मंदिराचा समावेश केलाय। त्यासाठी राज्य सरकारकडून 2,23,00,000चा निधी मिळालाय। आमदार गोरे यांनी माझ्याकडे मागणी केली आहे की हा निधी कमी पडत असून मंदिरासमोरील बारव दुरुस्तीसाठी अजून 4.5 कोटींची निधीची आवश्यकता आहे। मी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून कात्रेश्वर मंदिरास अजून अतिरिक्त निधी मिळवून देणार आहे। तसेच तारळीचे पाणी खटाव मानला आणण्यासाठी काही गावांचा अडथळा येत आहे, त्या गावांशी चर्चा करून तोही प्रश्न मार्गी लावणार असल्याचं प्रतिपादन यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले। तर खटाव मानमध्ये आमदार जयकुमार गोरे हाच धडाडीचा नेता असून आमदार गोरे यांनी मागणी केलेल्या कात्रेश्वर मंदिराच्या अतिरिक्त निधीस मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीन। मान खटाव या दुष्काळी भागातून जाणाऱ्या मनमाड बेळगाव या महामार्गासाठी निधीची तरतूद झाली आहे, ते काम लवकरच सुरू करण्यात येईल असं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले। आमदार जयकुमार गोरे यांनी कात्रेश्वराच्या आशीर्वादानेच मी प्रत्येक वेळी आमदार झालोय। माझ्या एखाद्या कामास निधी मिळाला नाही तरी चालेल, पण कात्रेश्वर मंदिरासाठी अपूर्ण असलेल्या 4.5 कोटीच्या निधीसाठी पालकमंत्री देसाई यांनी डीपीडीसी मधून तरतूद करावी। कातर खटावच्या ओलिताखाली न येणाऱ्या भागास टेंबूचे पाणी मिळणार आहे। पालकमंत्री माझे जवळचे मित्र आहेत, ते माझा शब्द कधीही मोडत नाहीत, त्यामुळे मंदिराच्या निधीसाठी ते कातर खटावकरांना भरीव निधीद्वारे मदत करतील अशी आशा बाळगतो असं मत व्यक्त केलं। तर पालकमंत्र्यांनी या मंदिराचा निधीसोबतच तारळी योजनेमधील येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, माजी सैनिकांचे दहिवडी येथील मिलिटरी कॅन्टीन सुरू करावे, तालुक्यातील पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी खासदार रणजितसिंह यांनी मदत करावी असं मत माजी आमदार येळगावकर यांनी व्यक्त केले। पुरातत्व खात्याचे अधिकारी विलास वहाणे, हर्षवर्धना राठोड, तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, दिलीप बोडके यांनी आपले मत व्यक्त केले। यावेळी कातर खटावच्या सरपंच कांचन बोडके, माजी सभापती विजयाताई बागल, युवा नेते विशाल बागल, पुरातत्व खात्याचे इतर कर्मचारी अजित सिंहासने, ग्रामपंचायत सदस्य विजय बागल, अक्षय पाटील, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अजय तुपे, रामचंद्र देवकर, अमोल बागल, भीमराव बागल, राजेंद्र बागल, सुशील तरटे व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी धनंजय चिंचकर सह डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र न्यूज, कातर खटाव, सातारा।